नमस्कार स्वामी भक्तांनो, माझ्या स्वामीला अर्पण या चॅनलवर मी तुमचं मनापासून स्वागत करते. स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू देत आणि नेहमी तुम्हाला आनंदात, सुखात आणि हसत खेळत ठेवू देत. हीच स्वामी चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ महाराजांना त्रिवार वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. श्रीफळ. श्री म्हणजे सर्व प्रकारचे वैभव. नारळ हे उत्कृष्ट मनोवैभवाचे, गुणवैभवाचे प्रतीक आहे. कुरूपता व सुंदरता, कठोरता व मृदुता यांचा सुरेख संगम म्हणजे श्रीफळ. जीवनात येणाऱ्या अनेक द्वंद्वाचा योग्य समन्वय साधून योग्य कृती करून जो यशस्वी किंवा विजयश्री प्राप्त करतो तोच महान बनतो. महर्षी अष्टावक्र एकदा जनक राजाच्या दरबारात गेले. त्यांचे शरीर 8 ठिकाणी वक्र होते म्हणून त्यांना अष्टावक्र म्हणत असत. त्यांच्या देहाची ती वक्रता पाहून राजदरबारात बसलेले विद्वान मोठ्या मोठ्याने हसू लागले. ते पाहून अष्टावक्रही हसू लागले. जनक राजाने विद्वानांना हसण्याचे कारण विचारले. विद्वान म्हणाले, यांच्या शरीराची वक्रता पाहून आम्हाला हसू आले. मग राजाने अष्टवक्रांना हसण्याचे कारण विचारले. तेव्हा ते म्हणाले, राजा, तुझ्यासारख्या गुणग्राही राजाच्या दरबारात मूर्ख लोकांना बसलेले बघून मला हसू आवरले नाही. जनकाने विचारले, म्हणजे काय? अष्टावक्र म्हणाले, विद्वानाजवळ अंतसौंदर्य पाहण्याचा डोळा असावा लागतो. तो यांच्याजवळ नाही. यांनी माझे गुण सौंदर्य, विचार सौंदर्य, जीवन सौंदर्य, बुद्धी सौंदर्य पाहिलेच नाही. त्यांनी माझी बाह्य कुरूपता तेवढी पाहिली. बाह्य सौंदर्य किंवा बाह्य कुरूपता पाहण्याचे काम मूर्खांचे असते, विद्वानाचे नाही. मी यांच्या मूर्खपणाला हसलो. बाह्य सौंदर्य मिळणे किंवा न मिळणे हे माणसाच्या हातात नसते, पण स्वतःचे अंतसौंदर्य तो स्वकष्टाने खुलवू शकतो. अंतसौंदर्यापुढे बाह्य सौंदर्य गौण असते. फक्त माणसाजवळ सौंदर्य निरखण्याचा डोळा असावा लागतो. बाह्य सौंदर्याच्या अभावाचा कमीपणा न मानता नारळाने स्वतःचे अंतसौंदर्य खुलवले आहे आणि म्हणूनच त्याला श्रीफळ हे नाव प्राप्त झाले आहे. आज माणसाला चांगले असण्यापेक्षा चांगले दिसणे अधिक आवडू लागले आहे. चांगले दिसण्यासाठी तो प्रयत्न करतो, सौंदर्य प्रसाधने वापरतो, सल्ले घेतो, पार्लरमध्ये जाऊन पैसे खर्च करतो. पण चांगले बनण्यासाठी तेवढी काळजी, तेवढे कष्ट घेताना दिसत नाही. श्रीफळ आपल्याला चांगले बनण्याची प्रेरणा देते. श्रीफळाची तुलना सज्जनांशी केली जाते. बाहेरून कठोर पण आतून अतिमृदू, कोमल, गोड असे श्रीफळ महापुरुषांची महानता समजावणारे प्रतीक आहे. नारळाप्रमाणे सज्जनही देखाव्याचा आग्रह धरत नाहीत. त्यामुळे त्यांना ओळखणे कठीण जाते. महापुरुष स्वतः चुकले तर आत्मशासन करण्यात वज्राहून कठोर होतात, पण इतरांना शिक्षा करताना किंवा चूक माफ करताना ते फुलाहून कोमल असतात. श्री म्हणजे सर्व प्रकारचे वैभव. नारळ हे उत्कृष्ट मनोवैभवाचे, गणवैभवाचे प्रतीक आहे. कुरूपता व सुंदरता, कठोरता व मृदुता यांचा सुरेख संगम म्हणजे श्रीफळ. जीवनात येणाऱ्या अनेक द्वंद्वाचा योग्य समन्वय साधून योग्य कृती करून जो यशस्वी किंवा विजयश्री प्राप्त करतो तोच महान बनतो. त्याच्या जीवनाचा गौरव करताना, सत्कार करताना अन्य वस्तू असोत नसोत श्रीफळ हे अग्रस्थानी असते. श्रीफळाशिवाय कोणाचाही सन्मान पूर्ण होऊ शकत नाही.
प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात श्रीफळ वाढवून केली जाते. धार्मिक कार्यातही श्रीफळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मंदिरातील देवांसमोर नारळ फोडून अर्धा भाग प्रसाद म्हणून नेण्याची पद्धत आहे. श्रीफळ हे बारमाही फळ आहे. नारळाच्या झाडाचा प्रत्येक भाग उपयोगी म्हणजे आर्थिक लाभ देणाराही आहे. त्या अर्थानेही ते श्रीफळ आहे. समुद्राच्या पाण्याच्या खारटपणा स्वतः पिऊनही लोकांना गोड पाणी देणारे हे श्रीफळ आपल्याला सांगते की विश्वातील खारटपणा हृदयात साठव व इतरांशी गोड वाग. कर्तव्य पालन करवंटीप्रमाणे कठोर राहा, पण अंतर्यामी खोबऱ्याप्रमाणे स्वच्छ व नरम राहा. श्रीफळाचा हा संदेश आचरणात आणून आपण खऱ्या अर्थाने श्रीमान किंवा श्रीमती बनूया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.